शिर्डीतील रामनवमी उत्सवाला आज भक्तिमय वातावरणात सुरुवात झालेली आहे आणि हजारोंच्या संख्येने भाविक शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत। आपण जर बघितलं तर रामनवमी उत्सव जो आहे तो शिर्डीतील मुख्य उत्सव मानला जातो आणि मुंबईहून देखील शेकडो पायी पालख्या ज्या आहेत त्या शिर्डीमध्ये दाखल झालेल्या आहेत। हजारोंच्या संख्येने पायी भाविक जे आहेत ते शिर्डीमध्ये दाखल झाले आहेत। आज काकड आरतीनंतर साईंची पोथी, त्यानंतर प्रतिमा आणि विना यांची सवाद्य मिरवणूक जी आहे ती पार पडली आणि उत्सवाला सुरुवात झालेली आहे। 3 दिवस रामनवमी उत्सव साजरा केला जातो। साईबाबांच्या हयातीपासून हा उत्सव जो आहे तो साजरा केला जातो आणि शिर्डीमध्ये रामनवमी उत्सवाला यात्रेचं स्वरूप असतं। यात्रा भरवली जाते। विविध कार्यक्रमांची मेजवानी भाविकांसाठीच नाही तर ग्रामस्थांसाठी देखील आहेत। कुस्त्यांचा हंगाम असेल, त्यासोबत सांस्कृतिक कार्यक्रम असेल, धार्मिक कार्यक्रम असेल, अशा विविध कार्यक्रमांची मेजवानी भाविकांना देखील मिळणार आहे। त्यासोबत उद्या रामनवमी उत्सवाचा मुख्य दिवस असल्यानं साई मंदिर जे आहे ते दर्शनासाठी रात्रभर खुलं राहणार आहेत। त्यासोबत आज सायंकाळी साईबाबांची सुवर्णरथातून मिरवणूक पार पडणार आहे। आता जर बघितलं तर साईबाबा संस्थाननं या प्रवेशद्वारावरती हा आकर्षक असा साई महेश्वरचा देखावा जो आहे तो साकारलेला आहे। 40 फूट हा देखावा आहे आणि मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट, त्यासोबत विद्युत रोषणाई देखील केली गेलेली आहे। या रामनवमी उत्सवामध्ये जे भाविक शिर्डीला येत आहेत त्यांच्या दर्शनाला त्यांना त्यांची सोयीसुविधा उपलब्ध होईल यासाठी देखील मोठ्या प्रमाणात उपाययोजना केलेल्या आहेत आणि पोलीस प्रशासन देखील पोलीस बळ जे आहेत ते वाढवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो अनेक विद्यार्थी जे आहेत ते या रामनवमी उत्सवाच्या निमित्तानं शिर्डीमध्ये आलेले आहेत आणि अनेक सहली ज्या आहेत त्या वर्षभरात शिर्डीला येत असतात। त्याचप्रमाणे रामनवमी उत्सवाला देखील अनेक शाळातील सहल ज्या आहेत त्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। मोठं भक्तिमय वातावरण जे आहे ते शिर्डीमध्ये पाहायला मिळतं आहे आणि उद्या साईबाबांच्या पालखी मिरवणुकीने देखील संध्याकाळी भाविकांना त्याचा लाभ मिळणार आहे। उद्या गुरुवार देखील आहे आणि त्यामुळे या रामनवमी उत्सवाचं एक वेगळं महत्त्व जे आहे ते भाविकांच्या दृष्टीने पाहायला मिळतं आहे। कॅमेरा पर्सन अमित सर, मी मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।